धक्कादायक निकाल या ठिकाणी लागलेला आहे। खरं म्हणजे वावंजे जिल्हा परिषद जो नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, परंतु या ठिकाणी मात्र आता भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अर्थातच कमळा एकनाथ देशेकर या जिल्हा परिषदेवर होत्या, आरती काठे या वावंजे पंचायत समिती आणि एक खैर म्हणून होते जे चिंद्रन पंचायत समिती, हे तिन्ही उमेदवार विजय झाल्याची आतून माहिती आलेली आहे। प्रत्यक्षात निकाल जरी जाहीर झाला नाही तरी कार्यकर्त्यांचा जल्लोष तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आणि हा निकालच अनपेक्षित आहे। खरोखरच ग्रामीण भागामध्ये नेहमीच शेतकरी कामगार पक्ष हे प्रबल असल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु या ठिकाणी हा निकाल दाखवते की भारतीय जनता पार्टीने ग्रामीण भागामध्ये देखील मुसंडी मारलेली आहे। तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि सर्वांनी वावंजे पंचायत समितीमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाने हा विजय मला मिळालेला आहे। हा विजय माझा नसून हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देशेकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरुणचंद भगत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आपला या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे, काय प्रतिक्रिया द्याल? ही भारतीय जनता पार्टी ताकद आहे आणि आमदार साहेबांनी जो सातत्याने प्रयत्न करून कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्याचं काम केले असेल तर अरुणचंद भगत साहेब आणि प्रसन्न दादाई आणि आमचे कार्यकर्ते सक्षम राहिले। आमच्या कार्यकर्त्यांची जेव्हा आम्ही सांगितलं होता तर तुम्ही मागच्या वेळेला शिटी काढली, आता खटारा आणला, आता तिथं लॉर पण नाही राहिले का 10वी बसवायला लागतील। कमल फुलला आता नव्याने सुरू होणारे तिथे त्याविषयी खूप जोरात गाजवला होता, त्यावर जे ग्रामस्थ त्यांच्यावर अन्याय होत आहे। शेतकरी कामगार पक्षाचा एकतर नेता ना राहिला आणि त्यांच्याकडे कुठला विकास काम ना राहिला, खोट्या फसवणूक भूलथापा करून ही जनतेची मतं जिंकण्याचा प्रयत्न करतात, पण जनतेने दाखवून दिला का भारतीय जनता पार्टी ताकद काय ती।